तुम्ही एक दिवस मरणार आहात. हो, हे ऐकायला कठीण वाटतं, पण हे एक सत्य आहे. आजपर्यंत जे कोणी जगले ते सगळे गेले. राजे, योद्धे, शास्त्रज्ञ, संत सगळेच. आणि एक दिवस आपणही असेच मरणार आहोत. पण इथे एक विचित्र गोष्ट आहे. मेंदूला हे माहिती असतं, पण तरीही मेंदू मृत्यू स्वीकारत नाही. याउलट तो मृत्यूला अतिशय घाबरतो. तर असं का? याच्यामध्ये एक विचित्र असं रहस्य आहे, मानसशास्त्रीय रहस्य. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही भीतीच मानवाच्या आतापर्यंतच्या प्रगतीचं कारण आहे. ते कसं हे समजून घेऊया. सायकोलॉजीमध्ये या भावनेला एक नाव आहे, मोरॅलिटी सॅलियन्स, म्हणजे मृत्यूची जाणीव असणे. आपण एक दिवस मरणार आहोत ही जाणीव. आणि अनेक मानसशास्त्रीय प्रयोगांमध्ये असं दिसून आलंय की ही जाणीव माणसाच्या जवळजवळ प्रत्येक वागण्यावर प्रभाव टाकते. आपण कसं जगतो, कोणता धर्म पाळतो, कोणती स्मारकं बांधतो, मुलं कशी वाढवतो, या सगळ्याच्या मुळाशी एकच भीती आहे, अस्तित्व संपण्याची. पण थांबा, एक छोटा विचार करून बघा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. जर मला अमरत्व मिळालं तर मी काय करेन? बहुतेक लोकांचं हेच उत्तर असेल की विशेष असं काहीच नाही. पण जर आपल्याला माहिती असेल की वेळ मर्यादित आहे, तर आपण लगेच घाई करतो काहीतरी करण्याची, काहीतरी मागे ठेवण्याची, काहीतरी निर्माण करण्याची. का? पहिलं कारण जैविक. तुमच्या मेंदूचं एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे तुम्हाला जिवंत ठेवणं, बस. बाकी सगळं दुय्यम. म्हणूनच मेंदूला जेव्हा मृत्यूची शक्यता जाणवते तेव्हा तो सगळे अलार्म जागरूक करतो. हृदयाचे ठोके वाढतात, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात, स्नायू ताठरतात. हे आहे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. हे आहे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. हा सिस्टम लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमधून बनलेला आहे. पण एक समस्या आहे, मृत्यू असा शत्रू नाही ज्यापासून आपण कायम पळू शकतो. ते एक सत्य आहे. म्हणून भीती ही पूर्णपणे कधीच संपत नाही. दुसरं कारण मानसिक. सायकोलॉजीमध्ये एक फेमस सिद्धांत आहे, टेरर मॅनेजमेंट थिअरी. ग्रीनबर्ग, सोलोमन, सायझन्स्की या शास्त्रज्ञांनी सांगितलंय, माणूस हा पृथ्वीवर कदाचित एकमेव प्राणी आहे जो जाणतो की तो मरणार आहे. एक वाघ रात्री आपल्या मृत्यूचा विचार करत झोपत नाही, पण माणूस जागा राहतो, विचार करतो. अचानक माणसाच्या मनात विचार येतो की मी इथे का आहे, माझं अस्तित्व काय आहे. आणि ह्या गोष्टींचा एक मानसिक मानसिक त्रास मनामध्ये निर्माण होतो, मेंदूमध्ये निर्माण होतो. म्हणूनच माणसाने धर्म निर्माण केला, कला निर्माण केली, इतिहास निर्माण केला. कारण माणसाला असं वाटतंय की मी जरी गेलो तरी माझं काहीतरी इथे अस्तित्व राहील. कधी लक्ष दिलंय का, माणसं मोठी घरं का बांधतात, नाव का कमवतात, आणि कदाचित आत्ताच्या युगामध्ये सोशल मीडियावरती अनेक वेळा
पोस्ट का टाकतात? त्यांना लाईक्स हवी असतात का? नाही. तर ते कारण नाही. कारण आहे, कदाचित त्यांना फक्त आठवणीत राहायचं असतं. पण इथे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. काही मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की मृत्यूची भीती जर नसती तर कदाचित माणूस इतकी प्रगती करू शकला नसता. प्रत्येक चित्र, प्रत्येक कविता, प्रत्येक शास्त्रीय शोध, प्रेमाची प्रत्येक कृती हे कदाचित माणसाचं असं म्हणणं आहे की मी इथे होतो, माझं इथे अस्तित्व होतं. तुमची मृत्यूची भीती ही तीच भीती आहे जिने कदाचित ताजमहल बांधला, ज्ञानेश्वरी लिहिली, माणसाला चंद्रावर पाठवलं. मृत्यूची भीती जर नसती तर कदाचित काहीही निर्माण करण्याचं कारणच नसतं. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्हाला भीती वाटेल मृत्यूची, मला विसरलं जाण्याची, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती भीती तुमचा शत्रू नाही. तीच गोष्ट आहे जी तुम्हाला माणूस बनवते. समस्या तेव्हा होते जेव्हा माणूस त्या भीतीला वाया जाऊ देतो. त्यामुळे काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करा, त्या भीतीचा वापर करा. मृत्यू टाळता येत नाही, पण अर्थपूर्ण जीवन निर्माण करता येतं, तयार करता येतं. आणि शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी. जर तुम्हाला असं कळलं की तुमच्याकडे फक्त 5 वर्ष आहेत, तर तुम्ही कसं जगाल? जे काम आता करताय तेच करत राहाल की काही वेगळं कराल? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे आहे प्रतीक युनिवर्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.